कोकणातील आंबा व काजू उत्पादन शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याकडे मोर्चा काढण्यात आला होता। मात्र पोलिसांनी गिरगाव चौपाटीवरच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले। यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। काही वेळातच आंदोलनकर्त्यांना आझाद मैदान येथे सोडण्यात आले। त्यानंतर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदानात सोडण्यात आले। या घटनेमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ठाकरे शिवसेना पक्षाने दिला आहे। या ठिकाणी आमचे आदरणीय नेते राजू शेट्टी साहेब आंबा उत्पादन यांचं नुकसान झालेलं आहे। त्यांच्यासाठी गिरगाव चौपाटी ते सीएम बंगलो पर्यंत आमचं आंदोलन होतं। त्या आंदोलनासाठी आम्ही गिरगाव चौपाटीवर सगळे एकत्र झाले होतो, आमचे शेतकरी बांधव। तर त्या शेतकरी बांधवांना पोलिसांनी पकडून गाडीमध्ये ह्या ठिकाणी डायरेक्ट आम्हाला आझाद मैदानच्या इथे मैदानामध्ये इथे कोंडून ठेवलं आहे। गेल्या अर्धा ते पाऊण तास आम्ही इथे सगळेजण थांबलेलो आहे। ना इथे पाण्याची सोय आहे ना खाण्याची सोय आहे, काही सोय केली नाही आहे ह्या लोकांनी इथे। आणि आम्हाला इथून गेटच्या बाहेर पण जायला देत नाही आहे। तर इथे काही सिनियर लोक आहेत, गावावरून लांबून आलेले आहेत, तर त्यांना ना पाण्याची सोय ना काही सोय आहे। तर ह्याची शासनाचा आम्ही इथे धिक्कार करतो। तर इथे ज्या लोकांना तिथे लोक येत आहेत त्या लोकांना पोलिसांच्या गाडीमध्ये टाकून डायरेक्ट इथे आणून इथे डांबून ठेवलं जात आहे। आणि आम्ही आमचे हक्क मागण्यासाठी आलेलो। आम्ही आमचे हक्क मागण्यासाठी येत असताना पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला सांगितलं, तुम्ही या गाडीमध्ये बसा, आम्हाला तिकडे न्यायचे आहेत मोर्चासाठी, आणि इथे आणून आम्हाला मोर्चापासून वंचित ठेवून आम्हाला इथे ठेवलेले आहेत। कारण या सरकारच्याकडे आम्ही आमचे अधिकार मागतो, शेतकऱ्यांचे अधिकार मागतो। जर ह्या शेतकऱ्यांनी शेतकरी हा बलिराजा आहे, जर यांनी पिकवलंच नाही तर मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, हे कुठून चपाती खातील आणि भात खातील आणि कुठलं आंबा खातील? या शेतकऱ्यांनी जीवाचा रान करून ही शेती जपलेली आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची या सरकारने चेष्टा मांडलेली आहे। ज्या पोलिसांनी मारल्याने, ज्या पोलिसांनी आमच्या काही नेत्यांनी दुसरीकडे घेऊन गेले, काही गावाला आमच्या येत होते त्यांच्या रस्त्यावर उतरवल्याने त्यांचं पाणी पण नाही मिळालं, त्यांना काही खाऊक मिळालं नाही। कोकणवासियांची अशी अवस्था ज्यांनी केली। गिरगावच्या लोकमान्य गिरगाव चौपाटीवरच्या लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस अभिवादन करून आम्ही शांतपणे वर्षावर जाणार होतो आणि आमची विनंती त्यांच्यासमोर ठेवणार होतो। पण दुर्दैवाने ह्या कोकणवासियांना सामोरे जायच्याऐवजी ह्या देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीने पकडून ह्या आझाद मैदानावर आणलं। काही जणांना डोंगरीच्या तुरुंगात टाकलं, काही जणांना लालबाग परेलच्या तुरुंगामध्ये घेऊन गेले। अशा पद्धतीने आंदोलन करताना वेगवेगळ्या ठिकाणी डांबून टाकायचं आणि आंदोलन मोडून टाकायचं, हे घाणेरडी वृत्ती ह्या देवेंद्र फडणवीस सरकारने अवलंबिलेली आहे। त्याचा आम्ही धिक्कार करतो। परंतु कोकणवासीय हे जरी आंदोलन आजचं आम्ही संपवलं तर ते पूर्णपणे आम्ही स्वस्थ बसणार नाही आहे। कोणत्या परिस्थितीत कोकणवासियांना न्याय मिळण्यासाठी आम्ही जागृत राहून आंदोलन करणार म्हणजे करणार। त्याच्याकडे किती झाडं असतात? सगळ्यांकडे आंबा लागतो का? नाही। कोकणाचा पण भूप्रदेश असा आहे की जो समुद्र किनाऱ्यावरचा पट्टा आहे सगळा, म्हणजे इकडून दापोलीपासून रत्नागिरीपासून अगदी वेगवेगळ्यापर्यंत त्या पट्ट्याला जसं मुंबई गोवा हायवेच्या उजव्या बाजूला आपण बघूया पाहिजे पश्चिमेला